प्रभाग क्रमांक 34 मधून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखाताई दमिष्टे यांची उमेदवारी ठरणार। महाविकास आघाडीसाठी भक्कम पर्याय। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 34 नरेन धायरी वडगाव महिला प्रवर्गातून अनुभवी सक्षम महिला उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने धायरीच्या माजी सरपंच व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती सुरेखाताई दमिष्टे पोकळे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे। धायरी गावच्या प्रथम महिला सरपंच, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व महिलांच्या प्रश्नांवर गेली अनेक वर्षे काम करणारे अनुभवी महिला नेतृत्व म्हणून सुरेखाताई दमिष्टे यांची ओळख आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने याच प्रभागातून सुरेखाताई दमिष्टे यांच्या नावाचा विचार झाल्यास भाजपा शिवसेना शिंदेगट महायुतीसमोर कडवे आव्हान निर्माण होऊ शकते। प्रभाग क्रमांक 34 महिला प्रवर्गातून श्रीमती सुरेखाताई दमिष्टे यांच्यासमोर त्यांच्या विरोधी पक्षात महायुतीकडे सक्षम महिला उमेदवार किंवा पर्याय दिसत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखाताई दमिष्टे यांनी पश्चिम हवेलीच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्वतःला एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहे। धायरी गावच्या प्रथम महिला सरपंच, कार्यक्षम व अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून पुणे जिल्हा परिषदेत त्यांनी या भागाचे केलेले प्रतिनिधित्व यामुळे महाविकास आघाडीकडून त्याच सक्षम पर्याय ठरताना दिसतात। महिला बचत गट, स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिलांचा आवाज बनून महिलांच्या प्रश्नांवर केलेलं काम यामुळे अनुभवी महिला नेतृत्व म्हणून त्या भागात सर्व परिचित आहेत। धायरी गावच्या विकास आणि सुधारणांच्या प्रक्रियेत त्यांचे योगदान आहे। कुशल महिला संघटक व सक्षम महिला नेतृत्व म्हणून गेली 30 ते 35 वर्ष त्या धायरी, नरे, वडगाव, बुद्रुक उपनगर परिसरात ओळखल्या जातात। दांडगा जनसंपर्क, पुरेसे महिला संघटन, चांगले वक्तृत्व आणि उपनगरातील नागरी समस्यांची चांगली जाण असणारे महिला नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येऊ शकते। सुरेखाताई दमिष्टे यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात धायरीतील स्मशानभूमीचे, गावच्या पाणीपुरवठा टाकीचे तसेच धायरी गावच्या मुख्य जोड रस्त्यासह प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची उभारणी ही भरीव कामे देखील मार्गी लावली आहेत। अंगणवाडी इमारतीसह खडूफळा उपक्रम राबवण्यात त्यांचा विशेष सहभाग होता। आषाढी वारीच्या दुसऱ्या दिवशी मंदिराच्या सफाईचा उपक्रम असो, राष्ट्रीय महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा मोहिनीताई गिरी यांच्या उपस्थितीत स्त्री आधार केंद्राच्या मेळाव्यासाठीचा पुढाकार असो, धायरी गावच्या डीपी रस्त्यासाठी केलेलं उपोषण असो, परिसरातील नागरिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केलेल्या सततच्या संघर्षामुळे याच महिला नेतृत्वाकडे प्रभागातील लोक आज आशेने पाहतात। त्यामुळे सुरेखाताई दमिष्टे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरशीची होऊ शकते। छत्रपती शिवरायांना वंदन करून आज छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मासाहेब आणि संभाजीराजे यांना मी वंदन करते। मी सुरेखा रमेश दमिष्टे, धायरी गावचे प्रथम महिला सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आता होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या सेवेत रुजू होणार आहे। या धायरी गावामध्ये माझे मिस्टर सुद्धा रमेश बाबूराव दमिष्टे हे सुद्धा उपसरपंच म्हणून धायरी गावच्या सेवेमध्ये होते आणि आज या ठिकाणी तेव्हापासून पवार साहेबांच्या बरोबर आम्ही एकरूप आहोत। साहेबांचे विचार आणि आम्ही एकरूप होऊन आज 30-40 वर्ष आम्ही काम करत आहोत। साहेबांनी जे महिलांना संधी दिली त्या संधीचं सोनं करणार आणि सुप्रियाताई ह्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या आमच्या सर्व वार्डामध्ये बारामती मतदारसंघ येतो। ताईंच्या आणि साहेबांच्या विचाराने आणि अजितदादांच्या विचाराने मी आजपर्यंत काम करत आलेली आहे। यापुढेही तसेच मी काम सर्व समाजाला एकत्र घेऊन, माझ्या मनामध्ये जातीभेद कधीच मी ठेवला नव्हता आणि आत्ताही ठेवणार नाही। या समाजामध्ये 2च जाती मी मानते, एक स्त्री आणि एक पुरुष। 2 जाती व्यतिरिक्त आपण जीवन जगू शकत नाही आणि ह्या सर्व कार्य करत असताना राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने मी पुढची वाटचाल सुद्धा समाजासाठी चांगल्या पद्धतीने करण ही मला माझी स्वतःची खात्री आहे। आणि आपण सर्वजण या ठिकाणी मला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपलं बहुमूल्य मत देऊन
मला काम करण्याची संधी द्यावी, संधीचं मी सोनं करून दाखवेन.